प्रसाद, मंदिरातला प्रसाद. मग तुम्ही गणपतीच्या दर्शनाला जा, बजरंगबली हनुमानाच्या मंदिरात जा, एखाद्या दत्त मंदिरात जा, एखाद्या विठ्ठल मंदिरात जा. आता 33 कोटी देव गोमातेच्या पोटामध्ये असतात, अशा समजुतीने वागणारा आपला हा हिंदू धर्मीय समाज या देवाच्या रूपाला आता हे सुरुवात कुठून झाली देव या संकल्पनेची, याच्या खोलात जाण्याची आजच्या विषयात गरज नाही. जी काही आपल्या हिंदू धर्मियांची मंदिरं आहेत, जी जी श्रद्धास्थानं आहेत, किंवा या श्रद्धांच्या पोटी ज्या ज्या संस्थांमध्ये पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून 2 गोष्टी आवर्जून वाटल्या जातात: फुटाणे अधिक थोडी खडीसाखर. याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. फुटाणे, ज्याला आपण हिंदीमध्ये भुना हुआ चना या चना कहेंगे, हे भाजलेले फुटाणे हलक्याशा पद्धतीने फॅक्टरीजमध्ये मशीनवरती ते भाजले जातात. त्याला परफेक्ट टायमर लावलेला असतो, सेन्सर असतात मशीनला, आणि बरोबर तेवढ्या त्या प्रमाणात ते भाजले जातात. आणि मग 40-40 किलोच्या पोत्यामधून बाजारामध्ये हा भुना हुआ चना फुटाणे सप्लाय केले जातात. आता ही भाजणी ज्या ठिकाणी होते, या फुटाण्यांचं, या चण्याचं उत्पादन कुठे जास्त होतं? मध्य प्रदेश. आपल्या भारतामध्ये वातावरण काही गोष्टींना जिथं पोषक आहे, तिथं तो पदार्थ, ते पीक जास्त घेतले जाते, जास्त बनवलं जातं. हे आपसूक सगळ्या देशांमध्ये असतं. प्रत्येक राज्यातली क्लायमॅटिक कंडिशन ही वेगळी असते. त्या वातावरणाच्या अनुसरून तिथं पिकं घेतली जातात. कोकणामध्ये भाताचं पीक भरपूर असतं, ते याचसाठी. आपल्या पश्चिम महाराष्ट्र साईडला ऊसाचं पीक जास्त आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर ज्वारीचं पीक आहे. ज्या ज्या वातावरणात जी पिकं बहरतात, जास्त उत्पादन येऊ शकतं, कन्सिक्वेंटली जास्त त्या शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो, ती पिकं तो शेतकरी नक्की घेत असतो, आणि यात काही गैर नाही. आता ह्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागातून या फुटाण्यांचं पीक, चण्याचं पीक मोठ्या प्रमाणात आलं की त्याला प्रोसेसिंगला मोठमोठ्या फॅक्टरीज टाकलेले काही बडी मंडळीला आपण अंडरलाईन करू. ही कशी बडी बनतात तेच आता आपल्या या व्हिडिओद्वारे तुमच्या मनापर्यंत पोहोचवणार आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये अमाप चण्याचं पीक घेतलेले शेतकरी प्रोसेसिंगसाठी तो माल उत्तर प्रदेशला पाठवला गेला. 2-4 ट्रक भरून 40-40 किलोची पोती. आणि त्यानंतर गोरखपूर इथल्या एका व्यापाऱ्याकडं ही पोती पोहोचली. त्याचा जो काही धंदा होता, या फुटाण्यांना छानपैकी भाजायचं आणि गोरखपूरच्या आसपास जिथे जिथे म्हणून त्याचे होलसेलर्स होते, आझमगड आहे, मुझफ्फराबाद आहे, उत्तर प्रदेशमधले भरपूर व्यापारी
त्याच्याकडून होलसेलमध्ये हा माल घेत होते आणि त्याचं हे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत गेलं होतं गेल्या 3 वर्षात. आता तुम्ही म्हणाल हा शेतकऱ्याकडनं माल घ्यायचा, प्रोसेस करून मार्केटला पाठवणं, याच्यात त्याचं काय चुकलं? चुकलं इतकंच त्याचं की जे प्रतिबंधित म्हणून कलर आहेत, खाद्य कलर, खाद्य रंग, तुम्ही आम्ही नेहमी पाहतो जिलबी बनवताना एक रंग टाकला जातो, त्याच्यामुळं त्या जिलबीला एक आकर्षक असा रंग येतो. श्रीखंडामध्ये आपण घरी आल्यावर थोडासा थेंब 2 थेंब आपण जिलबीचा रंग बाजारातनं बाटली आणतो आणि ती टाकतो. कधी आपण त्या छोट्याशा बाटलीवरचे त्या रंगातले कंटेंट्स कधी वाचलेत? नाही वाचू शकत. खूप बारीक अक्षरात असतात, वाचण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ठेवून देतो बाटली आणि मस्त मिटक्या मारत ते श्रीखंड, तो पदार्थ, तो रंग टाकलेला जो काही असेल तो आपण खातो. बाजारातली जिलबीसुद्धा कधीकधी अचानक काही आपल्याला गोड आणावंसं वाटलं तर आपण आणतो. प्रत्येक वेळेस काही घरात जिलबी बनवली जात नाही कुठल्या. कितीही पाककलेमध्ये निपुण असलेली स्त्री, चला मी आज जिलबी बनवते असं म्हणून जिलब्या केल्या जात नाहीत घरात. खूप क्वचित घरांमध्ये असं बनतं. हा व्यापारी गोरखपूरमध्ये अक्षरशः टनावरून फुटाणे मागवायचा. एक गोडाऊन त्यांनी भाड्याने घेतलेलं, त्याची फॅक्टरी एका बाजूला, त्या फॅक्टरीमध्ये माल भाजला जायचा. तो भाजताना ऑरामीन म्हणून एक खाद्यरंग त्याच्यामध्ये मिसळलेला आणि वास्तविक पाहता ह्या ऑरामीन कलरला खाद्यरंग म्हणून वापरण्याची या आपल्या फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटनी परवानगीच दिलेली नाही आहे. म्हणजे पूर्ण देशभरात ऑरामीनचा रंग म्हणून वापर करणं हे प्रतिबंधित आहे. हा ऑरामीन कलर कशासाठी वापरला जातो? हा सिंथेटिक कलर पर्सेस, इतर काही लेदरच्या वस्तू, त्यानंतर फर्निचरला रंग देताना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पिवळा धमक रंग हवा आहे त्या ठिकाणी हा रंग इंडस्ट्रीयल यूज, म्हणजेच माणसाच्या शरीराला हा घातक रंग आहे हे डिक्लेअर केलेलं आहे. फक्त इंडस्ट्रीसाठी हा रंग वापरू शकतो ही मुभा आहे. याचाच अर्थ बाजारामध्ये इंडस्ट्रीसाठी म्हणून हा कलर, हा रंग मुबलक प्रमाणात आपल्याला मिळू शकतो. याच गोष्टीचा ही लोक फायदा उठवतात. कशासाठी? केवळ फुटाणे हे एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले तर त्याच्यामधून हा पिवळा धमक कलर, हा रंग, खाद्यरंग घातलेला, ज्याच्यामुळं त्या फुटाण्यांना एक वेगळी चमक येते आणि पाहणारा माणूस आकर्षित होतो आणि सहज एक फुटाणे घरी घेऊन येतो. आता काही लोकांना येता जाता फुटाणे तोंडात टाकायची सवय असते. काही सेवानिवृत्त झालेली मंडळी, चल काहीतरी आहे का चाऊमिळ खायला, असं आपल्या बायकोला विचारतात प्रेमाने. ती पण आपलं काहीतरी खाऊ आणून ठेवला म्हणून फुटाण्याचे थोडीशी एका वाटीत टाकून त्यांना देते, एखादा गुळाचा खडा देते. हे कितीतरी घरांमध्ये दृश्य दिसतं आपल्याला. कित्येक लोकांना हे फुटाणे आवडतात. मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळाले की तो प्रसाद आहे म्हणून चटकन तो माणूस खाऊन टाकतो. 15-20 फुटाणे. नेहमी मंदिरात जाणारा माणूस जर प्रत्येक वेळी असा प्रसाद खाल्ला तर होणारे परिणाम मी सांगेन तुम्हाला. हा ऑरामीन कलर, हा खाद्यरंग जो प्रतिबंधित आहे, फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटचं याला रेस्ट्रिक्शन आहे, कायद्याने त्याला बंदी घातलेली असतानासुद्धा ते चणे भाजताना, मशीनच्या वरती भाजताना त्यांनी हा रंग दिला, मिसळला त्या फुटाण्यांमध्ये, कारण त्यामुळं त्या फुटाण्यांची चकाकी वाढते. आकर्षितरित्या कोणतेही तुम्हाला फळं, पदार्थ एखाद्या मॉलमध्ये, दुकानात मांडलेले दिसले तर पहा, तुमच्या नजरेला पहिल्यांदा ते आकर्षित करतात आणि मग तुम्हाला ते घ्यावेसे वाटतात. अर्थातच नंतर तुम्ही ते स्वाहा करता. आता कुठे कुठे म्हणून आपण
हे आकर्षण झालं नाही पाहिजे अशी काळजी घ्यायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण भेसळ कशात नाही ही यादी छोटी आहे आणि भेसळ कशा कशात आहे ही बरी मोठी यादी होत चालली आहे. श्रीमंतीचा हव्यास, झटपट पैसा, मग त्याचे काय आपल्या जनतेवर दुष्परिणाम होतात याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या तिजोऱ्या भरायच्या. आम्हाला दर 3 महिन्याला मस्त फॉरेनच्या ट्रिपला जायचं आहे, मग पैसा लागतो. आम्हाला 20-20 लाखाच्या गाड्या, मोठमोठे टोलेजंग 30-30 करोडचे बंगले बांधायचे आहेत. त्यामुळं आम्ही अशा क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष नाही होत देत. अशी मानसिकता घेऊन ही बडी मंडळी कार्यरत आहेत. आता 30,000 किलो हा या एका व्यापाऱ्याकडं सापडलेला माल आहे. म्हणजे प्रतिबंधित केलेला ऑरॉमिन ज्यामध्ये हा घटक आहे असा तो पिवळा खाद्यरंग फुटाण्यांना आकर्षित बनवण्यासाठी जो माणसाच्या आरोग्यासाठी प्रचंड घातक आहे असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि त्यामुळंच त्याच्यावरती प्रतिबंध घातलेला आहे. माणसाची किडनी, लिव्हर या गोष्टींवर परिणाम होतो आणि DNA सुद्धा या कलरमुळे, या खाद्यरंगामुळे बदल घडू शकतो. म्हणजेच चेंज इन DNA इज इक्वल टू कॅन्सर. त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कॅन्सर हळूहळू पसरू लागतो. अर्थातच तो व्यक्ती मृत्यूच्या पंथाकडे वाटचाल करतो. इतका हा ऑरॉमिन हा घातक कलर आहे. AURAMINE, ऑरामिन. कोणत्याही खाद्यपदार्थात हा जर प्रतिबंधित केलेला, सहज उपलब्ध असलेला सिंथेटिक कलर खाद्यरंग म्हणून जर वापरला आणि त्याचं सेवन जर एखाद्या व्यक्तीने रोजच्या अन्नामध्ये जरी त्याच्या गेलं तरी तो घातक ठरून तो व्यक्ती कॅन्सरकडे मार्गक्रमण करू शकतो. मग असा प्रतिबंधित कलर खाद्यरंग वापरून फुटाणे भाजणारं हे एकच ठिकाण आहे का गोरखपूरमध्ये? शक्य आहे का? नाही. आपल्या भारत देशाची लोकसंख्या जर आपण विचारात घेतली आणि मग आपल्याकडं असलेली हजारो मंदिरं, त्यामध्येही असलेली पद्धत फुटाणे आणि खडीसाखर देणं प्रसाद म्हणून, ही अतिशय आपल्या पूर्ण धर्मियांना, हिंदू धर्मियांना घातक प्रकार सध्या बाजारात सुरू आहे. त्यापासून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे. अतिशय उत्कृष्ट पॅकिंगमध्ये तुम्हाला मॉलमध्ये फुटाण्याची पाकिटं दिसतील. पिवळे धमक फुटाण्याचे दाणे तुमचं मन आकर्षित करून घेतील. तुमची नजर त्याच्यावर जाईल आणि मॉलमध्ये गेलेला माणूस 500 रुपयाच्या वस्तू आणायच्या असं ठरवून जरी गेला तरी त्याचं बिल 1200 रुपये नक्की होतं. ही ह्युमन सायकॉलॉजी ओळखूनच मॉलमधले धंदे चालतात. आकर्षक मांडणी असते मालाची. जे लोक कॉमर्स शिकलेत त्यांना नक्की हे माहीत असेल. त्यांच्या अभ्यासक्रमात ही गोष्ट आहे. व्यापार वृद्धीसाठी तुमच्या दुकानातला माल आकर्षकरित्या मांडणं हे फार गरजेचं असतं. कारण माणसाची सायकॉलॉजीच अशी आहे की तो नजरेने आधी पाहतो, आकर्षित झाल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी तो उत्सुक होतो. त्यामुळं आपल्याला आकर्षित करणारी वस्तू, त्याच्यावरची चमक ही खरोखर नैसर्गिक आहे का, हा विचार प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. भाज्यांमध्ये दिसणारी चमकदार वांगी, अरे इतकी चमक नैसर्गिकरित्या येते का, हा विचार नक्की आला पाहिजे. लाल भडक टोमॅटो, तुमच्या मनात लगेच आलं पाहिजे की अरे ह्याच्यात काही हे तर नाही ना, नको तो कलर त्याच्यावरती स्प्रे केला नाही आहे ना. कारण हे चाललं आहे बाजारामध्ये, सर्रास चालू आहे. सावध राहणं हा एकच आपल्या दृष्टीने उपाय आहे. आता अर्थात हा 30,000 किलो फुटाणे जेव्हा जप्त झाले तेव्हा हा प्रत्येक TV चॅनलला जेव्हा न्यूज गेली, पेपरमध्ये झालं डिक्लेअर, उत्तर प्रदेशमध्ये असं घडतं आहे, तेव्हा आता सगळीकडे पूर्ण देशभर हे एक नॅशनल, म्हणजे आपल्या पूर्ण देशावरचं संकट आहे अशा पद्धतीने एका खासदाराने आपल्या भारत सरकारला एक पत्रसुद्धा लिहिल्याचं कळतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे
की ह्याला पूर्ण देशभर बंदी घालावी. ऑरॉमिन हा खाद्यरंग म्हणून जे कोणी वापरत असतील त्या सगळ्या फॅक्टरीज सील कराव्या. आणि हा अजून कोणत्या कोणत्या पदार्थात वापरला जातो, प्रतिबंधित असतानासुद्धा याचा वापर अजून किती खाद्यपदार्थात केला जातो, कोणत्या मिठाईमध्ये केला जातो का, कुठल्या फळांमध्ये तो इंजेक्टेबलच्याद्वारे सोडला जातो का, याचीसुद्धा शहानिशा करणं फार गरजेचं आहे. आता एवढी मोठी लोकसंख्या, इतके व्यापारी, इतक्या फॅक्टरीज आणि फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटचं आपलं नेहमीचं रडगाणं की आमच्याकडं स्टाफ कमी आहे. वास्तव आहे हे. या वास्तवापासून तुम्ही आम्ही कोणीही दूर पळू शकत नाही. फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटची लाख इच्छा असू द्या. अर्थात खूप प्रामाणिकपणे मी बोलतो आहे, सगळे प्रामाणिक काम करत आहेत असं गृहीत धरून बोलतो आहे, पण वास्तवात तसं चित्र नाही आहे. असे व्हिडिओज किंवा अशा बातम्या जेव्हा बाहेर येतात, एखादी फॅक्टरी पकडली जाते, तेव्हा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न येतो, अरे काय बंद पाकिटं मिळाली नसतील म्हणून ही फॅक्टरी सील झाली, बाकीच्या फॅक्टरी चालू असतील ना अजून. म्हणजे एकाला काठी मारली की बाकीकडनं पण पाकिटातली रक्कम वाढत जाते, अशी सामान्य माणसांमध्ये चर्चा सुरू होते. ती चर्चा पण चुकीची आहे असं नाही आहे. भ्रष्टाचारच अशा पद्धतीने बोकाळला आहे भारत देशात. हा भारत देशातला आपल्याला माहिती आहे, जगभर हे चालू आहे. जगभर असे प्रतिबंधित असलेल्या काही गोष्टी अन्नपदार्थांमध्ये मिक्स करून झटपट श्रीमंत होण्यासाठी जगातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यापारी असं काही करण्यासाठी उत्सुक असतो. नगण्य लोक जे प्रामाणिक आहेत त्यांना सोडूनच माझी ही वक्तव्य आहेत. त्यामुळं प्रामाणिक लोकांनी कोणती गोष्ट मनावर घेण्याची काही आवश्यकता नाही. ऑरॉमिनपासून तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आपल्या कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थात ऑरॉमिन मिक्स झालेला असू शकतो, पिवळा भडक रंग ज्या ज्या पदार्थांमध्ये तुम्हाला दिसेल त्या त्या पदार्थांना थोडंसं तपासून घेणं गरजेचं आहे. आता हे भाजलेले फुटाणे जे पिवळे धमक दिसतात, थोडासा हात ओला करून एखादा फुटाण्यावरचं टरफल काढून एखादा दाणा तुम्ही त्या ओल्या हाताने दाबून पाहू शकता. तुमच्या हाताला तो सिंथेटिक कलर जो अनवॉन्टेड आहे, जो प्रतिबंधित आहे, जो खाद्यपदार्थांमध्ये घालण्यासाठी फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटनी प्रतिबंधित केलेला पदार्थ आहे, खाद्यरंग आहे, तो तुमच्या हाताला जाणवतो का हे पहा. त्यानंतरच त्या फुटाण्यांचं सेवन करायचं का नाही हे ठरवा. वास्तविक पाहता प्रसाद म्हणून मिळालेले फुटाणे जर असे काही असतील ऑरॉमिन घातलेले, आता तुम्ही पाहिलेलं आहे की भारतीय मंदिरांमध्ये जी अन्नछत्रं चालतात, ज्याला भंडारा म्हणतात काही भागांमध्ये, त्या भंडाराच्या स्वयंपाकामध्ये कलरलेस आणि ओडरलेस रेझिन हे विष कालवायचा प्रयत्न करून लाखो लोकांना मारण्याचा कट नुकताच उघडकीस आला. आता मग आपल्या लोकांमध्ये सुद्धा, व्यापाऱ्यांमध्ये जर असेच घातक विचार असतील तर ते अतिरेकी आणि हे व्यापारी यांच्यामध्ये मला तरी काहीही फरक जाणवत नाही. म्हणजेच सापडलेल्या अतिरेक्यांपेक्षा हे छुपे धंदे करणारे आपल्याच धर्मातले अतिरेकी, ज्यांना श्रीमंतीची हाव आहे, यांच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आणि कायमचा अशा लोकांचा, अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्या इतका या फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटच्या कायद्यामध्ये एक कडक बदल झाला पाहिजे, जेणेकरून कोणीही धजावलं नाही पाहिजे. काही देशांमध्ये अशा काही गुन्ह्यांना डायरेक्ट डेथ सेंटेन्स आहे. भ्रष्टाचार केला तरीसुद्धा डेथ सेंटेन्सची पनिशमेंट आहे. मग त्या देशांमध्ये असं काही घडतं का? बिलकुल नाही घडत. किसकी मजा आले, कौन मरना चाहेगा. त्यामुळं जिथं कायदे कडक आहेत तिथं लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहण्यासाठी तो देश अशा कडक कायद्यांची अंमलबजावणी करत असतो. तशी काहीतरी आपल्याकडे सिस्टीम सुरू झाली पाहिजे. आणि मग फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटमध्ये किंवा ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये अशी पाकिटं दिली जातात आणि ती वरपर्यंतसुद्धा पोचतात, ही सिस्टीम कधी बंद होणार असाही सवाल एक सामान्य व्यक्ती म्हणून माझ्या मनात येतो. आणि तो मी धडधडीतपणे विचारतो आहे, सत्ताधारी सरकारला विचारतो आहे. सगळीकडचा भ्रष्टाचार काय तुम्ही बंद करू शकलात का? का भ्रष्टाचारांना आश्रय देत देतच तुम्ही सत्ता उपभोगणार? हा पण खरा सवाल प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. म्हणजेच नक्की कोण चांगलं
हा आपल्याला पडलेला प्रश्न 78 वर्ष झाली तरीही सुटत नाही, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. चला, ऑरॉमिन हा सिंथेटिक इंडस्ट्रियल कलर आहे. तो खाद्यरंग म्हणून जिथं जिथं म्हणून कोणी वापरतं आहे अशी तुम्हाला कुणकुण लागली, जर तुमचं नाव गुप्त ठेवण्याची तुम्हाला काही शाश्वती असेल तर नक्की ठराविक खात्यांना ते कळवा, अशी पण मी नम्र विनंती एक जागरूक नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे हेही सांगायला मी विसरत नाही. आशा करतो मित्रांनो, या व्हिडिओच्याद्वारे फुटाणे, त्याच्यामध्ये नको असलेला म्हणजे तुमच्या शरीराला घातक असलेला, तुम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाणारा, तुमच्या DNA बदल घडवणारा, तुमची किडनी बाद करणारा, तुमची लिव्हर बाद करणारा, तुम्हाला हॉस्पिटलच्या चक्रा मारायला लावणारा हा एक प्रतिबंधित खाद्य कलर ऑरॉमिन हा कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थात मिक्स केला आहे याची शहानिशा केल्याशिवाय पिवळे धमक दिसणारे खाद्यपदार्थ तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मुलांच्या पोटापर्यंत नका आणू, हीच नम्र विनंती करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. भेसळीबाबत सोशल अवेअरनेस, एक सामाजिक जागृती निर्माण होण्यासाठी असे काही व्हिडिओ मी बनवलेत. या व्हिडिओच्याद्वारे लोकांना थोडंसं जागरूक करणं या हेतूचा मी पुरस्कार नेहमीच करतो आणि म्हणूनच असे जवळपास 30 ते 35 व्हिडिओज मी आत्तापर्यंत बनवलेत आणि असे व्हिडिओ बनवण्याचा हा जो प्रघात आहे माझा, तो असाच पुढे सुरू राहील. कारण जितके म्हणून लोकांना आपण जागरूक करू शकतो, आपल्याला जे समजतं, जे मानवी जीवनाला घातक आहे असं कळतं, ते ताबडतोब इतर लोकांना आपण सांगितलं पाहिजे. हा एक साधा प्रामाणिक स्वभाव घेऊन हा कलाकार चालतो आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त देवभक्तांना, जे सोमवारी जातात कुठल्या मंदिरात, गुरुवारी जातात दत्त मंदिरात, शनिवारी जातात मारुतीच्या मंदिरात, मंगळवारी जातात गणपती आणि मारुतीच्या मंदिरात, असं ज्यांचं चालू असतं, प्रत्येक चतुर्थीला गणेशाचं पूजन करतात, मंदिरात जातात, आरत्या करतात, प्रसाद खातात, असा जर प्रत्येक वारी जर रिकामा माणूस एकेका मंदिरात गेला आणि त्यांनी थोडे थोडे फुटाणे जरी खाल्ले तरीसुद्धा त्याला 1 महिन्यात 2 महिन्यात घातक प्रकार सुरू होऊ शकतात, जर त्या फुटाण्यांमध्ये अशा पद्धतीने ऑरॉमिन हा खाद्यरंग मिसळलेला असेल तर. म्हणजेच ज्या ज्या पदार्थात आपल्याला भेसळीची शंका येते त्या त्या पदार्थांपासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. पण शेवटी असं करता करता हा पण प्रश्न येईल की नक्की आता खायचं काय आणि प्यायचं काय. त्यामुळं चला, जेवढं जमेल तेवढं आपण सावध राहण्याचा प्रयत्न करूया. शेवटी हे स्वतःचं आयुष्य आहे, ते असं इथे तिथे किंवा असे काही खाऊन कुठल्या तरी आरोग्याच्या समस्या घेत दवाखान्यांच्या चक्रा मारत घालण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालं नाही आहे. इतकंच लक्षात ठेवूया. पुन्हा भेटूयात अशाच काही गोष्टींसह दुसऱ्या व्हिडिओत.